पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळतायत आणि 4 धावांच्या मदतीने इथे धावफलकाला सुरुवात केली. मनपूर्वक धन्यवाद दीपकजी बिराडे सर. या संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी लीड करत असताना संपूर्ण जिम्मेदारी ज्यांनी खांद्यावरती स्वीकारली आणि शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी डामडौलात पोहोचलोय. अतिशय दर्जेदार हे माहोल बनलाय. इथे कट केलंय, कव्हरला चेंडू येतोय. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर एक सिंगल मिळतीये. एक धावेच्या मदतीने धावफलक 5 वरती. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना अजय आणि राहुल. अजयच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर सिंगल मिळाली. टोटल धावफलकावरती आपण पाहताय तर एकंदरीत 5 धावा इथे झाल्यात. 5 षटकांचा सामना. अगदी पूर्वार्धातील पहिलं षटक या ठिकाणी चालू झालंय. नेक्स्ट बॉल कट केलंय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. मोऱ्याचा पाडा आणि गवाळी या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. फ्रेश लॉटला आपण सुरुवात केली. विशेष कौतुक आपण या ठिकाणी आयोजन समितीचे करतोय, कारण दिवसा उजेडी 2 सामने या ठिकाणी पार पाडले, कव्हर केले. व्हाईट बॉल, अवांतरची धाव मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. जसं आपण पाहताय फ्लड लाईट ऑन झाल्या, मैदानाचं सौंदर्य अधिक खुलून आलं. अतिशय सुंदर आणि देखणं मैदान. समोरून बारवी धरणाचं निश्चितच सुंदर स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. गार हवा मैदानाच्या दिशेने व्हायला सुरुवात झाली. बॅटची कडा, विकेटच्या मागे झेलची सुवर्ण संधी. विकेट किपरनं टिपलाय झेल आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना संपलाय राहुलचा खेळ. विकेट डाऊन, पहिला फलंदाज गा. सामना 5 षटकांचा. प्रथम फेरीचा हा पहिला सामना या ठिकाणी सुरू झालाय. यापूर्वी आपण पाहिलं तर टॉप 6च्या 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर खेळ जय हनुमान बांदिवली या टीमनं दाखवला. त्यानंतर जय बजरंग डोंगर नावे या संघानं मैदान मारलं. टॉप 3 मध्ये दाखल झालेल्या 2 टीम आपल्याला मिळाल्यात. आजच्या या नवीन फ्रेश पोल मधनं कुठला संघ मिळेल हा एक प्रश्न आहे. कालची रात्र गाजवली जय हनुमान एरंजाड या टीमनं. एरंजाड संघ सुद्धा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस उंच गेलाय, फिल्डरसाठी सुवर्ण संधी. झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे. 2-2 फिल्डर मध्ये कुस्ती जरूर झालती, मात्र तिथे आपण पाहताय चांगलं कॉम्बिनेशन आणि निश्चित हातामध्ये झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना दुसरा झटका. सहा या धावसंख्येवरती दुसरा झटका मिळाला. गोलंदाज रोशन गोलंदाजीसाठी 6 धावा जरूर खर्च केल्या, मात्र 2 टॉपचे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यात या ठिकाणी सुयश लाभलंय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली आकर्षक गोलंदाजी या ठिकाणी पेश केली. गोलंदाजी करत असताना रोशनच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी. चला थोडीशी घाई करा. 5 षटकांची मॅच आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य आपण करा. आजची अंतिम रात्र आहे. आपल्याला संपूर्ण आजचा 5 सामन्यांचा पहिला पोल, अर्थातच 10 टीमला या ठिकाणी आपण प्रवेश दिला. त्यातनं एक पोल क्लिअर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सुपर 6ची एक मॅच होईल. त्यानंतर टॉप 3च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल, फायनल असं टोटल 14 मॅचेस मोठं शेड्यूल्ड आहे. या अनुषंगाने आपण सर्वजण सहकार्य करा. वातावरण जरूर थंड आहे. अतिशय सुंदर ॲटमॉस्फिअर. कान्होळकरांचं हे दर्जेदार आणि दमदार आयोजन. मात्र निश्चितच आपल्याला सर्वांना वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल. हॅट्रिक बॉल. गोलंदाजी मार्कवरती तयार. रोशनच्या माध्यमातून रोषणाई करायला सुरुवात केली आहे. अतिशय सुंदर रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजून फ्लड लाईट ऑन झाल्यात आणि फ्लड लाईट मध्ये या मैदानाचं सौंदर्य अधिक खुलून आले. अतिशय दर्जेदार आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण. चांगला चेंडू, फ्रीटचा बॉल, बॅट फिरवली, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आणि बाल बचावला. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती 2 बाद.
6 धावा इथे बॅटिंग करत असताना टीम मोऱ्याचा पाडा. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 बाद 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती मोऱ्याचा पाडा. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर संघर्ष 11 गवाळी पहा 6.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी कंप्लीट केलेली आहेत. इथे टायमर ऑन आहे. कुठल्याही प्रकारचं वेळेच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं जाणार नाही. इंटरनॅशनल मॅचेस जर आपण पाहत असाल 4 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचं असतं. इथे आपल्याला ग्रामीणचं क्रिकेट असल्या कारणानं आपण 5 मिनिटं ऑलरेडी दिलेली आहेत. काळजी घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॅटची कडा शॉट थर्डमॅनला बीट केलं. फिल्डर पाठलाग जरूर करेल. लाइटनिंग आउटफील्ड वेगानं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 4. हा चौकार. चांगलं कट केलं. शेवटच्या अगदी क्षणापर्यंत चेंडूवरती नजर राहिली. थोडा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर लेट कट. यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे 4 धावा. शॉट थर्डमॅन आणि गलीमधनं चेंडूला पार केलं. 4 धावा मिळत आहेत. स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. एकंदरीत टोटल जर आपण पाहिली तर पाहायला मिळत आहेत 10. बॅट फिरवली आहे. उंच गेलाय. लांबी गाठेल का प्रश्न आहे. हवेची विरुद्ध दिशा. फिल्डर आहे. झेल सुटलाय मित्रांनो. सीमा रेषेवरती झेल सुटला आणि दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे की नाही हा प्रश्न विचारलाय तिसऱ्या पंचांना. थर्ड अंपायर इथे आपल्याला जोडले जातील. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. शेवटच्या मोमेंटला ज्या वेळेला थ्रो आलाय चेंडू पकडल्यानंतर यष्ट्यांवरती लागलाय तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही हे चेक करायचंय. तिसरे पंच जोडले जात आहेत. 10 पीक वाहिनीचा कॅमेरा क्षणचित्र टिपली आहेत. दोन बाद 10 धावफलकावरती धावसंख्या आहे आणि इथे चेक केलं जात आहे या चेंडूवरती नक्की काय घडलं. नॉट आउट. बॅट्समन सेफ. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. स्कोअर कार्डला जोडल्या जातील. 2 धावांची मदत मिळेल. धावफलकाला जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. ते 2 धावांच्या मदतीनं 12 या आकड्यावरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना वेट ज्या वेळेला गोलंदाज तयार होता त्यावेळेला फलंदाज थोडासा तयार नव्हता. या अनुषंगानं पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. धावफलकावरती टोटल झाल्यात 12. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. अमन गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवर 4 त्यानंतर 2. या बॉलवर पुन्हा कट केलंय. दिशा 30 निवडली आहे. शॉट थर्डमॅन आता हुशारीनं चेंडूला स्टॉप केलंय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलकाला इथून चालना मिळेल. एकंदरीत तुम्ही पाहताय स्कोअर कार्ड टोटल 14 वरती 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी मातब्बर टीम. त्यांना फाईट करत असताना संघर्ष 11 गवाळी. 2 धाकड संघांच्या दरम्यान मुकाबला इथे चालू आहे.
इथे हा सुंदर चेंडू सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन डॉट. उत्कृष्ट खेळ. पहिल्या षटकात फक्त 6. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धावफलकावर टोटल 14. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. इथून आपण विचार केला तर 4 चेंडूंसाठी 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अमननं राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस नो बॉल आणि त्याला दे धमाका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 4. धावा मिळतील 5. पंजाब. पाच मिळत आहेत. पंजा मिळाला आणि टोटल जर आपण पाहिलं तर 19 वरती जाऊन पोहोचली. 19. दुसरं षटक. 4 चेंडू जर आपण पाहिले तर महागडे आले. फ्रीटचा बॉल समोर टोलावलाय. जबरदस्त चपराक लगावली आहे. फिल्डर होता मात्र त्याला चटका देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 6. सिक्सर. कडक बॅटिंग. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी अजय कालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कडक हिटिंग. सिक्सर मिळाला आणि धावफलकावरती रेलचेल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं. अजयला माहिती धावा भरपूर आल्यात. आता घाई करण्यात अर्थ नाहीये. सिंगलवरती संतुष्ट राहतोय आणि स्ट्राईक स्वतःच्या हातात ठेवत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर टोटल 26. 26 ऑन बोर्ड. दोन षटकात तब्बल धावा या ठिकाणी आपण पाहताय 26 बनल्या. चला 11.20 म्हणजे 11.5 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. घाई करा. संघर्ष 11 गवाळी. टायमर या ठिकाणी सेट आहे. आम्ही प्रत्येक षटकाच्या सुरुवातीला षटकाच्या अंतिम शेवटच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला वेळ सांगतोय. 11.5 म्हणजे 12 मिनिटं आपण खर्च केलेली आहेत 2 षटकांसाठी. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. उर्वरित 8 मिनिटांमध्ये 2 षटकं इथून कंप्लीट करावे लागतील. 5 षटकांची मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि शेवटच्या दिवशी सुद्धा 10चा पूर्ण पोल असताना 5 षटकांच्या मॅचेस खेळवणारी फार कमी स्पर्धा असतात आणि तो मान मिळाला आहे. आम्ही कानोळकर चषक या स्पर्धेला. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय भारतीताई पष्टे ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अगदी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन प्रेमाचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी आवर्जून आपला अमूल्य वेळ ताई या ठिकाणी आपल्यासोबत व्यतीत करत आहेत. निश्चितच आपण या आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. षटक तिसरं चालू झालंय. इथे आडव्या बॅटनं खेळलेला फटका. सुंदर प्रहार फिरून मारलाय आणि मनगटी ताकदीचा वापर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त करून दिली जाते. मंचावरती 31 ऑन बोर्ड. मंचावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कानोळकर ग्रामस्थांच्या वतीनं प्रेमाचं आमंत्रण आलं आणि आमंत्रणाला या ठिकाणी स्वीकार केलं. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय भारतीताई पष्टे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका आदरणीय ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न निश्चितच. आता मात्र गोलंदाज सफल ठरलाय. डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. धावफलकावरती टोटल आपण पाहिलं तर 31 धावा. भारतीताई पष्टे ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालं. आमच्या अल्ल्यानी गावच्या सुपुत्री आहेत
आणि निश्चितच मुरबाड नगरीच्या मुरबाड तालुक्याच्या विकासाचा वसा आणि वारसा ज्यांनी उचलला, इथे फटका चांगला आहे, फटका चांगला उचलला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत आणि हा खणखणीत सिक्सर. या षटकाचा आपण विचार करताय, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर चौकार, डॉट, सिक्सर. टोटल आपण पाहू शकता 11 धावा या 4 चेंडूंमध्ये खर्च झाल्या. 37 धावा धावफलकावरती आहेत, 37 ऑन बोर्ड. आडव्या बाटनं खेळलेला फटका, फिल्डर येत आहेत दूरवरनं, एक टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न सफल ठरलाय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, स्कोर कार्डला जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते टोटल 39 या आकड्यावरती. 39 ऑन बोर्ड, 39 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीने इथे डाव सावरलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे मार्गस्थ असताना विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी या टीमची धावसंख्या टोटल 39 या आकड्यावरती. 39. यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू इथून ट्रॅव्हल करतोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय, अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 40 ऑन बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. बॉलर तयार, रोशन. इथे फुलटॉस बॉल मिड विकेटला पार करत असताना कडक आणि बेधडक फटका, धावा मिळतील 4, हा चौकार. आदरणीय सुयोगजी घोरड, आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुयोग घोरड, आपण या ठिकाणी संपर्क साधा. आपण आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत. सुयोग दादा घोरड. जयदादा धस, विघ्नहर्ता मोराडचा पाडा बी या संघाचे पुरस्कर्ते, यांच्या वतीनं सलगच्या 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळ कान्होळ आणि ग्रामस्थ मंडळ कान्होळ यांच्या संयुक्त विद्यमानानं स्वर्गीय रुपेशदादा कंठे यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होळकर चषक 2026 ची ही स्पर्धा, मुरबाडकरांचा कान्होळकरांचा मान अभिमान सन्मान वाढवणारा हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. MPCA मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेला विशेष अतिथी भेट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका आदरणीय भारतीताई पष्टे मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मंचावरनं या संपूर्ण सोहळ्याचा ते आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर क्रीडानगरी बारवी धरणाच्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य कुशीमध्ये बसलेल्या ह्या भूमीमध्ये हे सुंदर मैदान आणि मैदानावरती चाललेली ही जबरदस्त स्पर्धा, तब्बल 7 दिवसांचा हा क्रिकेटचा रण संग्राम, रण सोहळा 6 दिवसांचा आणि शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि गेली 6 रात्री या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती तयार, 4थं षटक सुरू झालंय. गोलंदाज ऋतिक, 4थ्या षटकामध्ये आपण आहोत आणि 17.20 सेकंद आपण खर्च केलेत. उर्वरित 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. मित्रांनो, सूचना लक्षात घ्या, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक प्लेयर अतिरिक्त 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. फिरून मारलाय, फटका सुंदर आहे, फाईन लेगला बीट केलं आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, धन 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 करत. धावा मिळतील 4, चौकार. या पुढील सामना या ठिकाणी खेळवला जाईल. पाटगाव आणि कान्होळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कान्होळ आणि त्यांना फाईट करेल टीम पाटगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. या इनिंग मधील 5 षटकं जशी संपतील इथे टॉस केला जाईल. बॉलर तयार, फिरून मारण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन. येस्ट्या उद्ध्वस्त होत असताना विकेट मिळाली महत्वाची.
जी गरज होती ती गरज भागवली आहे आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाल्या झाल्या ऋतिकनं करिश्मा दाखवलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन विशाल इज गॉन. विकेट मिळाली आहे या ठिकाणी. आपण पाहताय षटक चौथं चालू झालंय आणि धावफलकावरती आपण पाहू शकताय 49 धावा. स्कोर कार्ड सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करते. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली आहे, लेग स्टंपला सोडून बॉल जातोय. निश्चितच वाईट बॉलचा कॉल, अवांतरची धाव मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मराठी समालोचनाचे तत्ववेत्ते, मुरबाड नगरीचा मान अभिमान सन्मान ज्यांनी सातत्यानं वाढवला. संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटची सेवा समालोचनाच्या माध्यमातून अहोरात्र करणारं व्यक्तिमत्व आणि मराठी समालोचनाला एक वेगळी उंची ज्यांनी सातत्यानं दिली, आमचे मार्गदर्शक सुनीलजी शेळके सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहताय चौथं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती टोटल 51 धावा. 50 पार केली आहे. 51 ऑन बोर्ड. 50 पार करत असताना धावफलकावरती एक सन्मानजनक आणि फायटिंग टोटल या ठिकाणी उभं केलंय. बॉलर तयार. ऋतिकचा हा चेंडू इथे अपील केले, लाऊड अपील. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि फलंदाजाला दिला या ठिकाणी चले जावसा नारा. विकेट जातीये आणि निश्चितच एक मोठा झटका लागलाय. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी या टीमला. फलंदाज बाद. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. क्रिकेटच्या मैदानावरती पंच म्हटलं म्हणजे सरपंच असतात आणि त्यांचं आपल्याला ऐकायचं असतं. या अनुषंगाने निश्चितच विकेट मिळाली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय अजय, ज्यानं उत्कृष्ट बॅटिंग केली. संघासाठी सुंदर फलंदाजी करत असताना सलामी दिली. 26 धावांचा एक जबरदस्त कॅमिओ पेश केला आणि पंचांच्या नियमाचा आणि पंचांच्या निर्णयाचा या ठिकाणी स्वीकार त्यानं केला. प्रेमानं मैदान सोडतोय. वेलकम अजय आणि निश्चितच तुझं मनापासून कौतुक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजयची जागा भरून काढण्यासाठी भावेश मैदानावरती. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती टोटल 51 धावा. 51. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील लास्ट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेटनं आतमध्ये आणलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. 4 षटकं संपली आहेत. हे षटक सुंदर होतं. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजी केली. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहताय बनल्यात 51. मात्र एक जमेची बाजू असेल की बॅटिंग करणाऱ्या मोऱ्याचा पाडा बी या टीमसाठी तब्बल 17 मिनिटं 22 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेले आहेत 4 षटकांसाठी. म्हणजे 5व्या षटकात पंचांना सुद्धा एक विनंती आणि सूचना असेल की एक प्लेअर आपल्याला अतिरिक्त 30 यार्डमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे केवळ 4च फिल्डर तुम्हाला सीमारेषेवरती ठेवता येतील. चला घाई करा. अजून जास्तीचा वेळ जर खर्च केला तर निश्चितच अजून अतिरिक्त पॅनल्टी बसू शकते. या अनुषंगाने आपण काळजी घ्या. सामना आपण पाहताय एका बाजूने संघर्ष 11 गबाळी, उत्कृष्ट आणि ताकदवर संघ आहे मसा परिसरातील आणि त्यांना फाईट करत असताना विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. 4 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्यात 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. एक प्लेअर सर आतमध्ये घ्या एक्स्ट्राचा. ओके, फक्त 4च प्लेअर आपले सीमारेषेवरती असतील. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल फिरून मारलाय. ऑफ साइडला शफल झाला क्रॉस बॅटनं. फटका सुंदर आहे. फाईन लेगला बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार.
ऋतिक पष्टे आला गोलंदाजी मार्कवरती आणि त्याचं स्वागत या ठिकाणी चौकारानं झालंय. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका, अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना बॅट्समन करण आणि त्याला साथ देत असताना भावेश. करणच्या बॅटमधनं 4 धावा मिळाल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मैदानावरती धावा बनवत असताना कष्ट तुम्हाला करावे लागतायत. इथे एक्स्ट्रा कव्हरला पार करण्याचा प्रयत्न, 30 यार्डमध्ये सुंदर फिल्डिंग, चेंडूला पकडून फेक करतायत. एक सिंगल मिळेल. एक सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं. ते एकंदरीत आपण पाहिलं तर अब तक 56, 56 ऑन बोर्ड. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऋतिक पष्टे कट केलंय. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग, 30 यार्डमध्ये स्टॉप केलं. एकच सिंगल मिळेल. डायरेक्ट हिट झालंय. इथे फायदा मिळेल की नुकसान हा एक प्रश्न आहे. सिंगल एकच धावेवरती या ठिकाणी संतुष्ट राहत आहेत दोन्ही फलंदाज. वेळेवरती स्वतःला आवरलं आणि निश्चित एकच धाव मिळतीये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग फाईट मॅच. एका बाजूनं स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कांडोळ घरच्या मैदानावरती खेळत असताना आणि त्यांना फाईट करेल टीम पाटगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचं वेलकम. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला, हात लावलाय, मात्र झेल टिपणं गरजेचं असतं. या अनुषंगाने आपण पाहताय हाताला दिला चटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा 4, चौकार. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डला इथून चालना मिळतीये. 4 धावा मिळतील. धावफलक पुढे सरकेल. ते टोटल आपण पाहताय 61 या आकडावरती 64. इथे नो बॉलचा कॉल, अंपायर डिसिजन नो बॉल. आणि त्यानंतर आपण पाहताय पुढचा चेंडू फ्री हिट. नो बॉलची एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आपण पाहताय वेगानं पुढे चाललं 62 या आकड्यावरती. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी या टीमनं मात्र इथे आपण पाहताय 62 धावांचा डोंगर रचलाय. सिद्धगडाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीमध्ये 12वी धरणाच्या गारव्यामध्ये बसलेले हे मैदान. आडव्या बॅटनं खेळलेला फटका, फ्री हिट बॉल, झेल टिपलाय, मात्र त्याचा फायदा नाहीये. सिंगल कंप्लीट आणि नो बॉल वरती बाद होऊ शकता मित्रांनो. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट अर्जित केली जाईल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना रनआउटच्या स्वरूपात मिळाली विकेट. फलंदाज बाद, विकेट डाऊन, भावेश इज गॉन. सिंगल मिळेल, मात्र या चेंडूवरती विकेट मिळतीये रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज माघारी परतलाय. धावफलकावरती टोटल 63 धावा, 63 ऑन बोर्ड, 63 धावा. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी ऋतिक पष्टेवरती विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर त्यानं मात्र एक चांगलं कमबॅक केलं. लास्ट ओव्हर आणि बॅट्समन तयार. कृपाळ फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट्समन धावतोय धावेसाठी, मात्र धावांसाठी धाव. इथे रन नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला की खेळ संपला. षटक संपलंय या ठिकाणी. 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या टोटल 63. 64 धावांचं कडवं आणि तिखट लक्ष या ठिकाणी असेल. चला टॉस सोडूया. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान जय हनुमान कानोळ आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरेल पाटगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. चला टॉस का बॉस कक्षामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या. म्हणते दादा, आदरणीय भारतीताई पष्टे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. कानोळ विपक्ष पाटगाव या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. कान्होळ आणि पाटगाव या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. महत्त्वाचा हा टॉस असेल आणि आदरणीय भारतीताई या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आवर्जून आपल्या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतो आहोत. आदरणीय भारतीताई पष्टे
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका मुरबाड ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी विशेष आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं. तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम तब्बल 22,000 रुपयाचं पारितोषिक ताईंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. कान्होळ ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं आपण मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. आणि या मॅचचा टॉस आपण आदरणीय भारतीताई पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. चला पाटगाव संघाचे कॅप्टन आपण धावत या. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी आपण उपस्थित असणं गरजेचं आहे. कान्होळ संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या मान्यवर अतिथी भारतीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटगाव टीमचे कॅप्टन आपण या. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या दरम्यान हा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. टॉस का बॉस कक्षामध्ये आपण टॉस करतो आहोत. ताई आपण त्या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जातोय. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान जय हनुमान मित्रमंडळ कान्होळ आणि त्यांच्या विरोधात पाटगाव या दोन संघांच्या दरम्यान टॉस. कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडच्या विद्यमान संचालिका आदरणीय भारतीताई पष्टे यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय टीम या ठिकाणी कान्होळ टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल पाटगाव टीमला. ताईंना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. पूर्वार्ध संपला आणि धावफलकावरती टोटल बनल्यात या ठिकाणी आपण पाहिलं तर 63 धावा आणि चौसष्ट धावा बनवायच्या आहेत. आणि 64 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होईल मोऱ्याचा पाडा टीमनं बनवल्या 64 धावा डिपेंड करतील का की मैदानावरती बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गवाळी संघ संघर्ष करून या धावा मैदानावरती पार करतील. कान्होळकर चषकाचं हे सौभाग्य आहे. निश्चितच साहेबांची वेळ मिळणं फार मुश्किल झालंय. आज आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी शेळके सर मुरबाड नगरीची आणि शहापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोफ या ठिकाणी समालोचन कक्षामधनं धडकेल. आदरणीय सुनील शेळके सर आपणास मी विनंती करते आपण या आणि आपली सेवा या ठिकाणी सादर करा. आज आमच्यासाठी सुद्धा सौभाग्य आहे. साहेबांचा आवाज बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी कानावरती पडेल. या सर हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम. खूप खूप धन्यवाद सोमनाथ खाडे सर. आम्ही कान्होळकर चषकाची आपण सगळेजण ज्या पद्धतीने आतुरतेने वाट बघत होतो प्रत्यक्षात ही स्पर्धा सुरू झाली. पाहता पाहता स्पर्धा अंतिम रजनीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झालेली आहे हे सुद्धा त्यात एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. भौगोलिकदृष्ट्या या स्पर्धेला जे क्रीडांगण आहे आणि त्याच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने इथे आपण बघतो की निसर्गरम्य अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. त्याचबरोबर मैदानाच्या उजव्या बाजूला जिकडे तिकडे पाणीच पाणी या पद्धतीने बारबी डॅमच्या पायथ्याशी हे मैदान आहे. त्याचमुळे अनेक प्रेक्षक या मैदानाबरोबर जोडले गेलेले आणि आवर्जून आपली विहित कामं पूर्ण झाल्यानंतर इथे क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आतापर्यंत या स्पर्धेला भेट दिलेली आहे आणि शर्यतीचं क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद राहिलं नाही. काही बैलांची सुद्धा हजेरी, नामवंत बैलांची हजेरी असं आपण म्हणूया, इथे लागलेली मी पाहिलेली आहे. अनेक प्रेक्षकांनी त्यालाही खरं तर इथे अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतलेलाच आहे आणि पाहता स्पर्धा ही शेवटच्या म्हणजेच अंतिम रजनीमध्ये येऊन ठेपलेली आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाला वंदन करूया. ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साथ आणि मवाळ मितुळे आणि रसा शब्द जैसे कळवलं अमृताचे. माझ्या मराठीचं बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं आम्ही कान्होळकर चषकामध्ये विशेषत्वाने अंतिम रजनीमध्ये सहर्ष स्वागत. सुरू असणारा सामना ज्याचं पहिलं सत्र संपलं
आपलं 64 धाबांचं आव्हान गवाळीला पूर्ण करायचं आहे. निर्धारित 5 षटकांच्या या अगोदर 5 दिवसांमध्ये असे अनेक सामने आपण अनुभवलेले आहेत की ज्यामध्ये 60 पेक्षा अधिकच्या धावा झालेल्या आहेत, ज्यामध्ये 70 पेक्षा अधिकच्या धावा झालेल्या आहेत. मला असं वाटतं या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमध्ये समालोचनासाठी उपस्थित होतो आणि तिथे मी अनुभवलं होतं 72 धावा बनवल्या होत्या त्या म्हणजेच कानोल टीमने आणि 73 धावा बनवायच्या होत्या निर्धारित 5 षटकांमध्ये आणि त्या 73 धावा मोगर टीमने लिलया बनवल्या होत्या. कैलास भोईरचं जे अर्धशतक आहे आजही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे ह्या धावा चेस होऊ शकतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडी पडझड आहे. सुरुवात चांगली झाली नाही गावळीसाठी, आणखी एक फलंदाज त्याने गमावलेला आहे. थोड्याच वेळात ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब की जे इताडेचे सरपंच आहेत त्यांचं आगमन होतंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य जगनशेठ पाटील साहेब की जे इताडे गावचे विद्यमान सरपंच आहेत, समाजकारण राजकारण याचा अत्यंत चांगला दुहेरी संगम ज्यांच्या वतीने साधण्यात आलेला आहे असं हे व्यक्तिमत्व, क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, एक फार मोठी क्रीडा स्पर्धा ज्यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केली गेलेली आपण क्रिकेटची बघतो. त्याचबरोबर अलीकडे माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना छकड्यांच्या जंगी शर्यतीचं एक फार मोठं मैदान अलीकडेच ज्यांनी पूर्ण केलं आणि जगनदादांचं आयोजन म्हणजे आकर्षक आयोजन असतं, प्रत्येकाला हवं असं आयोजन असतं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये फक्त आणि फक्त भिवंडी किंवा सावध परिसराशी मर्यादित न राहता बदलापूर असेल, वांगणी असेल, त्याचबरोबर शहापूर असेल, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये त्याचबरोबर 1-2-3 जिल्ह्यांमध्ये त्यांचा वावर सातत्याने आपल्याला क्रीडा स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सगळे सहकारी जगनदादा पाटील आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने त्यांचे सोबती उमेश शेठ मस्कर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांसाठी खरं तर निर्णय सोपवलेला आहे, परंतु मैदानी पंच तुमचं मत इथे विचारात घेतलं जाईल कारण ऑन फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. येस इट्स अ वाईट बॉल, वाईट डिलिव्हरी, वाईट बॉल आहे. आम्ही कानोळकर चषक 2026 या स्पर्धेचा हे अत्यंत दमदार दर्जेदार पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आतापर्यंत हजेरी दिलेली आहे आणि त्यातच भर पडावी म्हणून सन्मान्य जगनशेठ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आगमन झालेलं, फटका बसलाय. आणखी एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला, आणखी एक फलंदाज बाद.
त्याचबरोबर सन्मान्य जगनजी पाटील साहेब यांच्या सोबत विलास शेठ भगत, त्याचबरोबर उमेशजी म्हसकर, त्याचबरोबर संदीपजी भुते साहेब, सायनाजी पाटील, त्याचबरोबर आयोजकांमधून रोशनजी देसले यांचं आगमन झाले. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊ आपण सुरू असणाऱ्या सामन्याकडे, जिकडे परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी परिस्थिती अनुकूल असते, बऱ्याचदा परिस्थिती प्रतिकूल असते, परंतु प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्हाला जर मार्ग काढता आला आणि तो सामना जिंकवता आला तर मग तुमच्या नावाची चर्चा होत असते. अशी काही चर्चा इथे दीपक आणि ऋतिक या फलंदाजाला कमवता येईल का, मिळवता येईल का, हे पाहायचंय. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा दबावात्मक परिस्थिती असते आणि दबावामध्ये रथी मारथी फेल झालेले आपण बघतो, परंतु ती जी दबावाची परिस्थिती आहे ती दबावाची परिस्थितीच मोठमोठे क्रिकेटिंग कॅरेक्टर्स जन्माला घालत असते, निर्माण करत असते. आणि या पद्धतीने काही क्रिकेटिंग कॅरेक्टर्स इथे आपल्याला पाहायला मिळतील का, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. खाचा खळग्यांनी भरलेला प्रवास, या पद्धतीने आपण या इनिंगचं इथे वर्णन करू शकतो. चांगला चेंडू लेन बॉलचा वापर करत असताना गोलंदाज आपण भावेशला बघतो. मोऱ्याची पाडा टीम या परिसरातील मासा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी एक दमदार आणि दर्जेदार युनिट आहे. क्रिकेट म्हटलं की टीम वर्कला फार मोठं महत्व असतं. ते टीम वर्क गेली अनेक वर्षापासून त्यांनी दाखवलेले आहे. अनेक युवा गोलंदाज फलंदाजांची कामगिरी त्यांची सरस राहिलेली अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेली आहे. पाहिजे इथे या सामन्यामध्ये कशा पद्धतीने टॅकल करतील. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर गवळी संघाच्या वतीने दीपक आणि ऋतिक हे दोन फलंदाज आहेत. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 4 वर जाऊन पोहोचलेले आहे. 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावली या टीमने. गोलंदाज भावेश येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर ठेवल्या आडव्या बॅटने अत्यंत चांगला फटका, स्लॉकच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका होता. हॉरिझॉन्टल बॅट शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी. आणि याच बरोबर आणखी एका फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल. एका पाठोपाठ एक फलंदाज गमावलेले आहेत बॅटिंग टीमने, अर्थात गवाई टीमने. त्याचमुळे या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच मोऱ्याचा पाडा संघ. या स्पर्धेत अनेक विविध पद्धतीची आकर्षणं आपण पाहिलेली आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या रजींमध्ये विशेषत्वाने अनेक प्रेक्षक होते, ज्या प्रेक्षकांनी इथे आयपॉड्स आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. जवळजवळ आतापर्यंत 45 आयपॉड्सचे मानकरी आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे आयवा झेलसाठी आयपॉड देणारी म्हणून स्पर्धा म्हणून सुद्धा या स्पर्धेचं एक वेगळं लौकिक आहे. या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत बक्षीस म्हणून 4 बायसिकल तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स मोटर बाईक सुद्धा तुम्हाला इथे समोर उभी असलेली पाहायला मिळते. त्याचमुळे सगळ्याच बाजूने या स्पर्धेचा गवगावा आहे. समोर खेळतायत ऑकवर्ड पोझिशन मध्ये बॅटर आले होते, व्हर्टिकल ब्लेडने फटका प्रोड्यूस केलेला आहे. प्लॅनिंग आहे. एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्यात, नावारूपाला आलेले असू द्यात, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर लगेचच आक्रमणाकडे वळता येईल असं नाही. काही वेळ स्वतःसाठी देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे भानुदास, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तू खेळतो म्हणजे लॉंग इनिंग साकारणं आणि त्यामध्ये आक्रमकता दाखवणं हे फार कठीण काम आहे, परंतु अलीकडे तुम्हाला ते जमलं पाहिजे. अलीकडच्या टेनिस क्रिकेटचा स्तर सुद्धा बदललेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर भरधाव वेगाने फेकला गेलेला चेंडू, गती अधिक आहे बघा. फक्त गती अधिक असून चालत नाही, त्या गतीबरोबर अचूकताही असावी लागते. आणि ती अचूकता कुठेतरी शोधत असताना गोलंदाज आपण बघतो दिशेपासून भरकटले होते. हा व्हाईट बॉल होता. हलक्या हाताने खेळतायत. प्लॅनिंगचा पार्ट आहे. जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाच्या विरोधात अधिक इथे जोखीम घ्यायची नाही, परंतु ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जा असं म्हणतात. तो मरणार म्हणजे मरणार. त्या पद्धतीने फलंदाजाचा सावध पवित्रा जरी असेल तरी एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण बघत आहोत. संघ अडचणीत आलेला आहे, पूर्णपणे अडचणीत आलेले असं म्हणायला हरकत नाही. दाही दिशांनी संकट येणं, कोसळणं काय असतं. खरं तर गवाळीला आता जाऊन तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे असेल. एका पाठोपाठ एक रेग्युलर इंटरवल्स मध्ये फलंदाज बाद होत चाललेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कधी कधी इक्वेशन उलट्या बाजूने सांगावं लागतं. म्हणजे आता किती फलंदाज बाद होण्याचे बाकी असतील तर कॉमेंटेटर्स बोलतात की 2 विकेट्स पासून विजय दूर आहे. तसं काहीतरी भानुदास इथे आपल्याला पाहायला मिळतं. चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा अत्यंत परिपक्व फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य ओतलेला फटका इथे आपण सगळेजण बघत आहोत. हा चौकार आहे. काही स्पर्धांचं नियोजन हे बद्ध स्वरूपात असतं तर काही स्पर्धा नियोजनबद्ध असतात. ही स्पर्धा नियोजनबद्ध आहे. एखाद्या विशिष्ट स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना खाडे सर 2-4
खरं तर मापदंड तिकडे विचारात घेतले जातात. त्या स्पर्धेमध्ये क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं, त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये मुख्य अतिथींची संख्या मुख्य मान्यवर कक्षामध्ये किती राहिलेली आहे, त्याचबरोबर त्या स्पर्धेला प्रत्यक्ष रूपाने किती प्रेक्षकांनी भेट दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कसे ठेवता, समालोचक कसे ठेवता, त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं ते योग्य रीतीने होतंय की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. इतर आर्टिफिशियल लाईटनी अंडर फ्लड लाईट खेळवली जाणारी स्पर्धा, ओमसाई लाईट इव्हेंट्सचे आमचे सागर कापडी, त्याचबरोबर बंटी असतील, त्याचबरोबर अविनाश मुरबाडे असतील, यांचंही चांगलं वर्क आपण सगळेजण बघत आहोत. काळी माती आणि त्या काळ्या मातीमध्ये आर्टिफिशियल लाईट्स उपलब्ध करत असताना काही टेक्निकल एरर्स येतात, परंतु त्या आव्हानांना घाबरतील असे हे आमचे ओमसाई लाईट इव्हेंट्सचे प्रोप्रायटर नाहीत, सहकारी नाहीत. त्यांचा एक त्रिकोण आहे. 3 वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असताना डाव पुढे जाताना आपण सगळेजण बघत आहोत. एक्सलरेट करावी लागेल इनिंग, तर आणि तर विजयाची स्वप्न तुम्ही मनामध्ये बाळगू शकता. बिलीफ सिस्टम त्यासाठी चांगला असणं गरजेचं आहे. संघर्ष देतायत, लढतायत मैदानाच्या आतमध्ये, चौकार षटकार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज ऋतिकच्या वतीने. मला असं वाटतं ऋतिक हे सलामीसाठी आलेले आहेत. काही विशिष्ट स्पर्धांमध्ये जिथे जिथे गावळी संघ सम्मिलित झालेले तिथे तिथे ऋतिकने त्याच्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. परंतु तुम्ही या अगोदर कसे खेळलात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा झालाय, यातून आत्मविश्वास तुम्हाला निश्चितच मिळतो. परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक रजनी नवीन आहे, प्रत्येक सामना नवीन आहे. मी तर म्हणतो नॉकआउट स्टेजला गती काढून घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. नो बॉल कॉल केला गेलेला आहे. ती जी पिच आहे त्या पिचच्याही पलीकडे चेंडू आता पिच झालाय असं म्हणायला हरकत नाही. बिसाइड द पिच अलीकडचे जे नवीन नियम आहेत त्या नवीन नियमांना आधारभूत धरत असताना हा खरं तर बॉल इकडे नो बॉल कॉल करण्यात आलेला आहे. आणि कोणताही नो बॉल असू द्या, येणारा चेंडू फ्री हिट असतो ते तितकंच खरं आहे. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 17 धावा आहेत. विविध क्षेत्रातील मंडळी, एखादा पुष्पगुच्छ जर तुम्ही पाहिला तर पुष्पगुच्छामध्ये फुलांचे जे वेगवेगळे रंग असतात त्या पद्धतीने विविध रंगी मान्यवर असतात. आज आपलं सर्वांचं सौभाग्य आहे, ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे सन्मान्य अध्यक्ष, एक अत्यंत हसतमुख आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व जगनशेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सहकार्यांचं आगमन झालेलं आहे. स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता फलंदाजाच्या वतीने, चेंडूफळीचा संपर्क तिथे करता आला नाही. पंच योगराज बुटेर यांच्या वतीने लेग बाईचा इशारा इकडे मिळतो, एक धाव मिळते. मुख्य मंचावर आपल्याला आता निश्चितच या मान्यवरांच्या सन्मानाकडे वळावं लागेल, कारण या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तितका इंटरेस्ट क्रिएट होईल की नाही याची शाश्वती आहे. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला शाश्वत भविष्यवाणी करता येत नाही आणि तो तसा क्रिकेट पंडितही अजूनपर्यंत जन्माला आला नाही. इथून पुढे येईल की नाही याचीही शंका आहे. त्याचमुळे क्रिकेटच्या गर्भामध्ये फार मोठी अनिश्चितता भरलेली असते. ती एकदा बाहेर आली की मग तुमच्या ज्या पद्धतीने अपेक्षा आहेत, तुम्ही जो विचार करता त्या विचारांच्या विरुद्ध दिशेने सामने जात असतात, क्रिकेट जात असतं. ड्राईव्ह करत असताना फलंदाजाला आपण बघतो एकेरी दुहेरी धावांनी तितकं काय होणार नाही. अरुंद तोंडाचं जर भांडं असेल खाडेसर, तर त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं असेल तर नळ वगैरे जात नाही. फार मोठी योजना तिकडे तुम्ही आखू शकत नाहीत. थेंबे थेंबे पाणी तिकडे तुम्हाला थेंबा थेंबाने टाकावं लागतं, त्यानंतर ते भरतं, त्यासाठी खूप वेळ लागतो. क्रिकेटच्या अलीकडचे जर आयोजनाचं आपण विशेष बघितलं तर 3-3, 4-4 षटकांचे सामने आहेत आणि त्या सामन्यांमध्ये तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावे लागतात. चौकार षटकारांकडे वळावं लागतं आणि ते जितके चौकार षटकार तुम्ही खेळाल तितकंच धावफलक पुढे जात असतं. मुख्य मंचाकडे, मुख्य अतिथींच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी ठाणे जिल्हा युवा मोर्चा सन्मान्य अध्यक्ष जगनशेठ पाटील साहेब, की जे इताडे गावचे विद्यमान सरपंच आहेत, एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व. त्यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण किसनजी बांगर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्याची विनंती करत आहोत. किसनजी बांगर साहेब, त्याचबरोबर पूर्ण आयोजन समितीला विनंती आहे, बंटी असतील, विश्वास असतील, त्यांचे सगळे विश्वासू सहकारी, सगळ्यांना विनंती आहे आपण या तुमच्या शुभ हस्ते
या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एक समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व, युवा जोश ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय जगनशेठ पाटील, तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. त्याचबरोबर यानंतर आपण मुख्य मंचावर आणखी एक सन्मान संपन्न करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सन्मान्य भारतीताई पष्टे यांना आपण सन्मानित करत आहोत. जगनशेठ पाटील, त्याचबरोबर विलासजी भगत, उमेशजी मस्कर, संदीपजी भुते, सायनाजी पाटील, त्याचबरोबर रोशनजी देशले या मान्यवरांची इथे उपस्थिती आपल्याला मिळाली होती. परंतु नियोजित शेड्यूलचा विचार करत असताना या स्पर्धेतून सन्मान्य जगनशेठ पाटील आणि त्यांचे सहकारी इथे रजा घेत आहेत. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत झाली, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. आपण सन्मानित करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सन्माननीय भारतीताई पष्टेताईंना. हा सन्मान किसनजी बांगर साहेब, त्याचबरोबर आमचे साथी समालोचक शहापूरची मुलुक मैदानी तोप सोमनाथजी खाडे सर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. खूप खूप धन्यवाद. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. सत्तावीस धाबा बनलेले आहेत, 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. 3.3 षटकांचा खेळ संपलेला आपण सगळेजण बघत आहोत. चौथ्या षटकामध्ये समीर नावाचा गोलंदाज आहे, मला असं वाटतं तो सेकंड स्पेल मध्ये आलाय, कारण या अगोदर ज्यावेळेस त्याने षटक हाताळलं होतं ते अत्यंत चांगलं राहिलं होतं. समोर ठेवतायत हीच खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. बघा, क्रिकेटमध्ये तुम्हाला बुद्धीचा प्रचंड वापर करावा लागतो, हे तितकंच खरं आहे. क्रिकेटमध्ये तुमचं शरीर सौष्ठव चांगलं असणं हे गरजेचंच आहे, म्हणजे फिटनेस लेवल तुमची चांगली असलीच पाहिजे. परंतु तुम्हाला प्रचंड बुद्धीचा वापर करावा लागतो. उंच पुऱ्या गोलंदाजांना फुलर लेनचे चेंडू टाकणं हे थोडं कठीण बनत असतं, परंतु त्याला अपवाद ठरत असताना समीर नावाचा गोलंदाज हा फुलर लेनची गोलंदाजी सातत्याने करत आलेला आहे. एका पाठोपाठ एक आपण बघतो धाबा घेतल्या जात आहेत. एकूण धाबा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 29. 5 गडी गमावलेले आहेत. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आहेत मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव रामजी पष्टे सर, आणि त्याचमुळे चेंडू फळीचा हलकासा संपर्क आला होता. स्वतःला माहित आहे त्यांना चेंडू आणि फळीचा संपर्क आलेला आहे. खाई त्याला खवखवे नावाचा एक चांगला वाक्प्रचार मराठीमध्ये आहे, त्यामुळे मग ते त्यांना माहीतच होतं. आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन करत असताना रामजी आता खेळाडू कक्षाकडे येत आहे. तुमचं कौतुक, ज्या पद्धतीने खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवली. मुख्य मंचावर युवा उद्योजक सन्मान्य उमेश शेठ मस्कर साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. आकाशजी भोईर अर्थात बंटीजी, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. हा फटका मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले. हा झेल सुटला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस या 2 धावा पूर्ण होताना आपण सगळेजण बघत आहोत. क्रिकेटमध्ये जीवदानाला फार मोठं महत्व आहे. जीवदान मिळाल्यानंतर खेळाडू एका वेगळ्या ऊर्जेने खेळत असतो, एका वेगळ्या विश्वामध्ये जात असतो, त्याला कोणतंही भय उरलेलं नसतं. उमेशजी मस्कर यांचा सन्मान मुख्य मंचावर होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. चार षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा आहेत धावपलकावर. त्याचबरोबर मुख्य मंचावर आपण विलासजी भगत साहेब यांना सन्मानित करत आहोत. संजयजी देसले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. विलासजी भगत साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. 6 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण सगळेजण बघत आहोत. ऋतिक जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत गवाळीकरांना अशा अपेक्षा असतील, परंतु आता या अगोदर जे झाले ते सगळं विसरावं लागेल. हा सामना 6 चेंडूंचा उरलेला आहे असं मनोमन ठरवावं लागेल आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. हो, ते काम केलेलं आहे. उंच चेंडू निघत असताना आपण बघतो सामना जिवंत ठेवण्याचं काम ऋतिकच्या वतीने केलं जात आहे. काय संघर्ष त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. पाहायचंय पहिल्या चेंडूवर तर षटकार आलेला आहे. 32 धावा बनवायच्या होत्या, पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ इथून पुढे शेष असताना आपण सगळेजण बघतो.
5 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण यानंतर उरेल. मुख्य मंचावर संदीपजी भुते साहेब उपस्थित आहेत. यांना आपण दिलीपजी देसले साहेबांच्या वतीने सन्मानित करत आहोत. संदीपजी भुते यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. आणखी एकदा चेंडू उडवलाय. अजय कालेकर उपस्थित आहे. चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल आणि स्ट्रायकिंग एंडला थ्रो देण्याचा अट्टहास आहे अजयचा. अजयला माहित आहे या सामन्यामध्ये ऋतिक वर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण यानंतर सन्माननीय साईनाथजी पाटील साहेब यांना सन्मानित करत आहोत. संदीपजी भुते साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर होत आहे. साईनाथजी पाटील साहेब यांचा सन्मान करू. त्याचबरोबर रोशन देशले यांचाही सन्मान इथे मुख्य मंचावर केला जात आहे. 3 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. बाळकृष्णजी कंटे आपणास विनंती, आपण रोशनजी देसले यांना सन्मानित करा. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. सलामीला आले होते फलंदाज ऋतिक आणि आपण बघितलं की ते तग धरून उभे होते. या पद्धतीच्या खेळींमधून तुम्हाला आत्मविश्वास मिळतो, परंतु कुठे ना कुठे ती मनामध्ये सल असते की आपण सलामीसाठी जाऊन आणि त्यानंतर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर उभं राहून सुद्धा सामना जिंकून देऊ शकलो नाही. ही जी सल आहे ती सुद्धा कधी कधी तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जाते. 2 चेंडू 22 धावा. चांगला फटका खेळला, फ्रंट लेग पुढे सरसवला. रोहित शर्माचा अंदाजाने पूल केला आणि हा पूल सक्सेसफुल ठरलाय. थोडा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. या पद्धतीचे फटके लवकर येणं अपेक्षित होतं. मशाची यात्रा संपल्यानंतर जर कोणी ब्लँकेटचं दुकान मांडायला आला तर त्याला सगळेजण हसतील किंवा चिडवतील. प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगवेगळे प्रश्न येतील. त्या पद्धतीने असं असतं क्रिकेटमध्ये. वेळेला फार मोठं महत्त्व आहे. याच पद्धतीचं जर आक्रमण सुरुवातीपासून तुमच्यामध्ये क्षमता असताना जर तुम्ही केलं असतं तर कदाचित इक्वेशन काय वेगळं असतं. 1 चेंडू 16 धावा. एखादा नो बॉल, एखादा षटकार येईल का? समोर ठेवला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संघर्ष चांगला राहिला ऋतिकचा, परंतु संघर्षाच्या कहाणीला जर यशस्वीतेचं शीर्षक नसेल तर त्या स्टोरीमध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो असं म्हणतात. कौतुक करूया आपण गवाळी टीमचं, ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात. सामना जिंकला तो म्हणजेच मोरेसापाडा टीमने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका भारतीताई पष्टे यांच्या वतीने आर्थिक